श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 7. ब्रह्म राक्षस बनलेल्या राजाची गोष्ट आणि सौदामिनीचा उद्धार. मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. राजा मोठा शूर, वेदशास्त्र संपन्न आणि धर्मरथ होता. त्याला शिकारीचा फार नाद होता. एकदा तो शिकारीला घनघोर अरण्यात गेला असता त्याच्या समोर अक्राळ विक्राळ जबडा पसरून एक राक्षस येऊन उभा राहिला व राजावर हल्ला करण्याच्या इराद्याने तो झडप घालला. तोच राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. राक्षस जमिनीवर कोसळला. राजा तिथून निघाला. राक्षसाचा भाऊ त्याच समय तेथे आला. तो शोक करू लागला. राक्षसाने आपल्या भावाला राजाचा सूड घेण्यास सांगितले व प्राण सोडले. राक्षसाचा भाऊ फार दुःखी झाला. राक्षसाच्या भावाने मनुष्य रूप धारण केले. राजाला भेटण्यासाठी राजवाड्यात गेला. राजाने त्याची नम्रता, मधुर भाषण ऐकून त्याला आपल्या पदरी नोकरीस ठेवले. राजाची तो उत्तम प्रकारे सेवा करीत असे. स्वादिष्ट पंचपक्वान्ने करण्यात तो निपुण असल्याने त्याने केलेले मिष्टान्नाचे भोजन ग्रहण केल्यावर राजाने त्याची वाखाणणी केली आणि मग खुश होऊन त्याची स्वयंपाकगृहावर देखरेख करण्यात या कामी नेमणूक केली. राजाला त्या मायावी राक्षसाने आपलेसे केले होते. राजाने त्याच्यावर विश्वास टाकला होता. राजाचा तो अत्यंत आवडता बनला होता. प्रेम, आदर, आपुलकी या गुणांमुळे त्याने राजाचे मन मोठ्या खुबीने आणि हिमतीने जिंकले होते. एक दिवस राजवाड्यात राजाच्या पित्याचे श्राद्ध होते. त्यावेळी राजाने वशिष्ठांसारख्या थोर ऋषींना भोजनास निमंत्रित केले होते. उत्तम स्वयंपाक तयार करण्यात आला. राजाचा सूड घेण्याच्या उद्देशाने राजवाड्यात शिरकाव करून घेतलेल्या या कपटी राक्षसाने नर मांस आणून शिजवले. पाने मांडण्यात आली. वशिष्ठ व इतर ऋषी भोजनास बसले. राजाच्या त्या परमप्रिय सेवकाने वशिष्ठांच्या पानांमध्ये नरमास वाढले. ते पाहून वशिष्ठांना अतिशय क्रोध आला. वशिष्ठांनी राजाला तू ब्रह्म राक्षस होशील असा संतापून शाप दिला. माझा काही अपराध नसताना तुम्ही मला हा शाप का दिला? राजाला त्या गोष्टीचा काहीच कल्पना नव्हती. राजानेही रागाने हातात पाणी घेऊन वशिष्ठांना शाप देणार एवढ्यात राणी दमयंतीने राजाला परावृत्त केले. राजाने हातातील पाणी मग आपल्याच पायावर टाकले. तेव्हा त्याचे पाय हे काळे टिक्कर पडले. म्हणूनच त्याचे कल्माशपात हे नाव पडले. राजा ब्रह्मराक्षस बनला. राणी दमयंतीने वशिष्ठांचे पाय धरले. मग वशिष्ठ ऋषींनी राजाला उपशाप दिला. 12 वर्षानंतर तो राजा ब्रह्मराक्षस राहणार नाही. पूर्वीप्रमाणे राजा होईल. ब्रह्मराक्षस बनलेला राजा अरण्यात भटकू लागला. जंगलातील अनेक प्राणी खाऊ लागला. तो आपली उपजीविका अशा प्रकारे करू लागला. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्याच्या दृष्टीस पडले. या ब्रह्मराक्षसाने त्या ब्राह्मणास धरले व त्याला खाण्यासाठी ओढत फरफटत घेऊन जाऊ लागला. ब्राह्मणाच्या पत्नीने हंबरडा फोडला, आक्रोश केला. त्याच्या पुष्कळ विनवण्या केल्या, पण त्या न जुमानता त्याने त्या ब्राह्मणाला फाडून खाल्ले. तिला शोक अनावर झाला. तिने त्याला शाप दिला की 12 वर्षानंतर तू पुन्हा राजा होशील. आपल्या राजनगरीत जाशील. तेव्हा स्त्री संग होताच मरून जाशील. ब्राह्मण पत्नीने आपल्या पतीच्या अस्थी जमा केल्या. अरण्यातील काटक्या जमविला आणि अग्नी तयार करून ती सती गेली. 12 वर्षानंतर कल्माशपात राजा शापमुक्त झाला. राजधानीत आला. राणी दमयंतीला त्याने त्या ब्राह्मणाच्या पत्नीने दिलेला शाप सांगितला. ते ऐकून तिला अतिशय दुःख झाले. तिच्या त्या शापामुळे आम्हाला पुत्र संतान होणार नाही. तेव्हा राणी विलाप करू लागली. राजाने तिचे सांत्वन केले. राज्यातील थोर पंडितांना बोलावून घेतले. ते सर्वांनी राजाला तीर्थयात्रा करण्याचा सल्ला दिला.
राजाने पुष्कळ तीर्थयात्रे केली, परंतु ब्रह्महत्येने राजाची पाठ सोडली नाही. राजा निराश बनला व हिंडत हिंडत मिथिला नगरीत येऊन पोहोचला आणि एका विशाल वृक्षाखाली विसावा घेत बसला होता. तो खूप त्रासला होता. इतक्यात गौतम ऋषी आपल्या शिष्यांसह त्या ठिकाणी आले. त्यांना पाहताच राजाने त्यांच्या चरणावर लोटांगण घातले. राजाने त्यांना सर्व हकीकत सांगितले. मुनिवर्य, अनेक तीर्थे केली तरी ब्रह्महत्येचे पातक नाहीसे काही झाले नाही. माझे भाग्य थोर म्हणून मला आपले दर्शन घडले. हे पाप दूर व्हावे यासाठी एखादा उपाय सुचवा, अशी गौतम ऋषींना त्याने प्रार्थना केली. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, राजन, गोकर्ण क्षेत्राचा महिमा थोर आहे. तू तिथे जा, म्हणजे तू पापमुक्त होशील. तिथे शिवशंकर पार्वतीसह प्रकटले आहेत. या क्षेत्रात ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी तपश्चर्या केली आहे. व्यासमुनी येथे अनुष्ठान करतात. वशिष्ठ व जमग्नी या क्षेत्रात येऊन राहिले आहेत. अनेक महान ऋषी येथे वेदघोष करतात. रावणाने कैलासाहून आणलेल्या शिवलिंगाची प्रत्यक्ष गणेशाने स्थापना केली आहे. राजा, गोकर्ण क्षेत्री एक दिवस जरी तपाचरण केले तरी सांब सदाशिव प्रसन्न होतो. गौतम ऋषींना राजाने एखादी पूर्वकथा सांगण्याची विनंती केली. गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, आम्ही गोकर्ण क्षेत्री एका वडाच्या छायेखाली बसलो होतो. भर दुपारची ती वेळ होती. तेवढ्यात तिथे एक आंधळी, महारोगी, अमंगल, अपवित्र चांडाळीन पाहिली. तिच्या सर्वांगाला किडे पडले होते. तिच्या शरीरातून दुर्गंधी सुटली होती. अनेक रोगांनी ती जर्जर झाली होती. तिच्या अंगावर कोडही फुटले होते. नानाविध रोग व्याधींनी ग्रासलेली होती आणि ती दुर्दैवी स्त्री वेदनांनी कासावीस झाली होती. यातनांनी तडफडत होती. चालण्याची शक्ती तिच्या पायात उरली नव्हती. क्षणाक्षणाला ती कोसळत होती. प्राणत्याग करू पाहत होती. ती आमच्या समोर त्याच वृक्षाच्या छायेखाली येऊन धडकली. तिने आपला देह अखेर भूमीवर टाकला. तिचा प्राण निघून जात असताना सूर्यासारख्या तेजाचे विमान घेऊन 4 शिवदूत तिच्या समीप आले. आम्ही शिवदूतांना विचारले, तुम्ही कोणाच्या उद्धारासाठी आला आहात? यावर ते म्हणाले, आम्हाला या चांडाळणीस घेऊन येण्यासाठी शिवाने आज्ञा केली आहे. ते ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. आम्ही त्यांना प्रश्न केला, पूर्वी हिच्या हातून असे कोणते पुण्य घडले आहे? तिच्या पूर्वजन्माची कहाणी शिवदूत गौतम ऋषींना सांगू लागले. पूर्वजन्मी ही एका ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती अतिशय सौंदर्यवान, लावण्यवती होती. तिचे लग्न झाले, पण बालवयातच तिला वैधव्य प्राप्त झाले. पुढे तारुण्य अवस्थेत ती सुंदर तरुणी फारच उन्मत्त बनली. परपुरुषाला पाहून ती चंचल होत असे. ती कुमार्गाला लागली. गरोदर राहिली. लोक तिची निंदा करू लागले. ती विधवा बनल्यावर बापाने आपल्या घरी आणून तिला आधार आश्रय दिला होता. पण लोकनिंदा असह्य झाल्यामुळे बापाने तिला घराबाहेर काढले. ती गावोगावी हिंडू लागली. तिला एक शूद्र वाणी भेटला. तो तिच्यावर आशक झाला. तिच्या अनुपम रूपाला भुलला. त्याने तिच्याशी लग्न केले. त्या शूद्रा साथी सोबतीने ती मदिरा, मांस भक्षण करू लागली. त्याच्या घरी असताना तिला मुलगा झाला. मांसाची चटक लागलेल्या त्या स्त्रीने मदिरेच्या धुंदीत बेफाम बनून मेंढा समजून गायीचे वासरे कापून त्याचे कालवण केले आणि डोके शिंक्यावर टांगून ठेवले. गाय हंबरडा फोडीत होती. मदिरेची नशा उतरल्यावर ती गायीजवळ गेली. वासराच्या जागी तिथे तिने मेंढा पाहिला. लगेच ती घरात जाऊन पाहिले. तो शिंक्यावर वासराचे डोके दिसले.
दुसऱ्या दिवशी खाण्याकरिता तिने ते ठेवले होते. तिला दुःख झाले. शिव शिव म्हणून आपण नकळत हे पापी कृत्य केले. आता हे पाप लपवायचे कसे याचा ती सारखा विचार करू लागली. अखेर तिने वासराचे डोके मातीत पुरून टाकले व अस्थी, चामडे सर्व काही दूर नेऊन फेकून दिले. तिने आपल्या पतीला आणि शेजारच्यांना सांगितले की वाघाने वासरे पळून खाऊन टाकले आणि पतीपुढे ती रडू लागली. त्याचे तिच्यावर फार प्रेम होते. त्याच्या घरी ती कितीतरी दिवस नांदत होती आणि एक दिवस ती मरून गेली. यमदूतांनी तिला नरकात टाकली आणि तेथे अनंत भोग भोगत असताना ती पुन्हा चांडाळीच्या जन्माला आली. जन्मताच ती विद्रूप, आंधळी, काळी बनली. तिची हीन अवस्था झाली. कुत्र्याचे उष्टे अन्न ती खाऊ लागली. तिच्या सर्वांगाला कुष्ठ झाला. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती काठीच्या साह्याने चाचपडत गावोगाव हिंडू लागली. एकदा शिवरात्रीच्या पर्वणकाळी गोकर्ण क्षेत्री यात्रा भरली होती. दूर दूरचे लोक त्या पुण्यभूमीत आले होते. लोक शिवनामाचा जयघोष करीत होते. वाद्यांचा गजर चालला होता. भक्तीच्या या अपूर्ण सोहळ्यात ती चांडाळीन तिथे आली. लोकांना अन्न मागू लागली. लोक तिला सांगू लागले, आज अन्न कसले, आज उपवास आहे. एकाने तर आपल्या हातातील बेलपत्र तिच्या हातावर ठेवले. तिने ते चाचपून पाहिले व रागाने भिरकावून दिले. ते नेमके शिवलिंगावर जाऊन पडले. तिच्या हातून शिवाचे पूजन झाले. तेवढेच पुण्य तिला घडले. तिला त्या दिवशी कोणीही भिक्षा न घातल्यामुळे उपवास घडला. रात्रभर ती तिथेच बसून होती. त्यामुळे तिला जागरण झाले आणि या महापुण्यामुळे तिचे सर्व पाप नाहीसे झाले. शिवाला ती आवडू लागली. शिवदूतांनी गौतम ऋषींना ही कथा सांगितल्यावर तिच्यावर अमृत शिंपडले. त्यामुळे तिला अप्रतिम सुंदर स्वरूप व दिव्य देह प्राप्त झाला. शिवदूत तिला विमानात बसवून घेऊन गेले. तिला कैलासपद लाभले. गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, हे राजा, तुझे ब्राह्मण हत्येचे पाप जळून जावे यासाठी तू गोकर्ण क्षेत्री जा. तुझे कल्याण होईल. गौतम ऋषीच्या उपदेशाप्रमाणे त्यांचा आशीर्वाद घेऊन मित्रसह राजा गोकर्णी क्षेत्र गेला. शिवरात्रीच्या दिवशी त्याने मोठ्या भक्तिभावाने श्रद्धापूर्वक शिवलिंगाची पूजा केली. राजाला साम सदाशिव महादेव प्रसन्न झाले. राजा ब्रह्महत्येपासून मुक्त झाला. आपल्या नगरीत गेला. राणी दमयंती आनंदित झाली. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 7 हा समाप्त झाला. परत भेटूया पुढच्या अध्यायात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.